मला हे कसं कळलं नाही, मला कसं कळलं नाही. मग तिने रामचंद्र प्रभूंना विचारलं, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मक सुखदुःखादि संबंध कस्य स्याद राम मे वद. अध्यात्म रामायण. अहो देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे, नित्य आहे, चिरंतन आहे, आनंद रूप आहे. मग देहाचा आणि आत्म्याचा जर संबंध नाहीच तर माणसाला सुखदुःख कशातून प्राप्त होतात. सुखदुःख प्राप्त व्हायचं कारण काय. देहो अचित काष्ठवत, देह लाकडासारखा अचित आहे, जड आहे. जीवो नित्यश्चिदात्मक आणि आत्मा हा चिदात्मक आहे. मग सुखदुःखादी संबंध हा कस्य स्यात्. मग माणसाला सुखदुःख का भोगावी लागतात. राम मे वद, मला सांगा. आता तुम्हीच सांगा मला. तुम्ही प्रश्न विचारला ना, तत्वतः तुम्ही विचारला ना मला येत नाही तत्वज्ञान, तुम्ही मला सांगा असं का झालं. आणि त्याचं उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी पुष्कळ विस्ताराने उत्तर दिलंय. त्याच्यातलं पहिलं उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी हे सांगितलंय, अहंकारादि संबंध. हा पहिला शब्द रामचंद्र प्रभूंनी वापरला. अहंकारादि संबंध यावत देहेंद्रिय सह, जोपर्यंत देह आणि इंद्रियाचा अहंकाराने संबंध स्वीकारला जातो तोपर्यंतच माणसाला सुखदुःख भोगावी लागतात. नाहीतर आत्मा सुखदुःख देत नाही आणि जीव सुखदुःख देत नाही, देह सुखदुःख देत नाही. देह सुखही देत नाही, दुःखही देत नाही कारण जड आहे, आणि आत्मा सुखही देत नाही, दुःखही देत नाही कारण तो दोन्हीच्या पलीकडचा आहे. मग माणसाला सुखदुःख का. आत्माही देत नाही, देहही देत नाही. मग या देहात आल्यानंतर त्या आत्मसंबंधानं मनुष्य जेव्हा देहाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याला सुखदुःख भोगावी लागतात. हे त्याचं उत्तर आहे. माणसाच्या सुखदुःखाचं कारण अहंकार एवढाच आहे. माझा मुद्दा इथेच होता. अहंकार निर्माण झाला तोपर्यंतच संसार आहे. संसार स्थावदेव स्यात्. कुणाला. आत्मनस्तु अविवेकिनः. रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत. संसार स्थावदेव स्यात्, तोपर्यंतच त्याला संसार आहे. कुठपर्यंत. अहंकारादि संबंध यावत देहेंद्रियेस संसार स्थावदेव स्यात्. कुणाला. आत्मनस्तु अविवेकिनः. जो आत्मसंबंधानं अविवेकी आहे त्याच माणसाला तोपर्यंतच संसार आहे जोपर्यंत इंद्रिय देह यांचा अहंकार तो धारण करतो तोपर्यंत. हा देह माझा, कर्म करणारा मी. आणि हा संबंध कसा आहे. हा अहंकाराचा संबंध मनुष्य स्वीकारतो. या संबंधाला आधार कसलाच नाही आहे. आत्मा आणि देह याचा विचार करणारा, याचा विवेक करणारा हा कधी दुःखी होत नाही. ज्याला देहाचा आणि आत्म्याचा संबंध नाही हे कळतं, अर्थात हा तात्विक विचार आहे. तत्वदृष्टीनंच याचा विचार केला पाहिजे. मी कोण आहे विचार आहे. मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोण याचा विचार केला पाहिजे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार सोयमीदृशः. अपरोक्षानुभूतीत जगद्गुरु शंकराचार्यांची भाषा आहे. आमच्या विचाराचे विषय काय असले पाहिजेत. कोहम, मी कोण आहे. विवेक आम्हाला करता आला पाहिजे. देह आणि इंद्रिय यांचा आत्म्यापासूनचा वेगळेपणा आम्हाला कळला पाहिजे. तत्वज्ञानाचा हा सिद्धांत आहे. आम्हाला ते एकच वाटतात. मनुष्य जन्माला आला की माणूस म्हणतो आत्मा देहासी आला, येण्याची विषय भोगीला. आणि माणूस गेला की म्हणतात यांचा आत्मा गेला. आत्मा कुठं जाईल. जात नाही आत्मा. आत्मा नित्य आहे, आत्मा एक आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा व्यापक आहे. तो कुठं जाईल. माणसाचा प्राण जातो का आत्मा जातो. प्राण जाईल ना, आत्मा कसा जाईल. तरी माणसं म्हणतात यांच्या आत्म्याला शांती लाभो. कशा करता. तो मुळातच आत्मा शांत आहे, त्याच्या आत्म्याला शांती नसते. आत्म्याला कुठे शांती देतात त्याच्या. अरे जे व्यापक आहे ते स्वभावतः शांत असतं, त्याला कुठली शांती असते.
पण माणसं सर्रास हा प्रयोग करतात, यांच्या आत्म्याला शांती लाभो. अरे कशाला देता त्याला शांती? तो मुळातच शांत आहे. दोन वेगळे. आत्मा आत्मय उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. या 15व्या अध्यायाच्या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान वाचा. आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. 15वा अध्याय आपण बघा, घरी जाऊन बघा, आता लगेच नाही, घरी जाऊन निवांत बघा. उत्क्रामंतम स्थितम वापी या श्लोकावरचं व्याख्यान आहे ज्ञानोबरायांचं. विचार करा, शहाणे लोक आत्मा आत्म्याच्या ठिकाणी बघतात आणि देह देहाच्या ठिकाणी बघतात. होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. तिथंच थोडंसं आधी आत्मा देहासे आला येण्याचे विषय भोगीला, याच्यानंतर लगेच ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलं. होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिय. देह येतो आणि जातो पण आत्मा अविक्रिय आहे, त्याच्या ठिकाणी विकार नाही आहे, तो तसाच आहे. पण हे ज्यांना कळत नाही, आंधळे ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते आंधळे आहेत. त्यांना वाटतं आत्माच जन्माला येतो, आत्माच मरतो, आत्माच विषयाचा भोग घेतो. अरे तो काही करत नाही, तो अविकारी आहे, त्याच्या ठिकाणी कुठलाच विकार निर्माण होत नाही. मागच्या वर्षी आपण उदाहरण दिलं होतं, व्यापकत्वात विकार नसतात, विकार नेहमी परिच्छिन्नात निर्माण होतात. जे मर्यादित आहे तिथं विकार आहे, जे व्यापक आहे तिथं विकार नाही आहे. आपण उदाहरण दिलं होतं, एक 50 लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल, 2 लाख लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल, 10 कोटी लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल. मग एवढं विरजण लावण्यापेक्षा क्षीरसागरालाच विरजण लावता येत नाही. कारण का? 10 कोटी असं म्हटलं तरी त्याला मर्यादा आली की नाही, परिच्छिन्न झालं ते, त्याच्या ठिकाणी विकार आहे. क्षीरसागराला विरजण लागत नाही कारण ते व्यापक आहे. जाऊ द्या, उदाहरणं देण्यात तात्पर्य नाही, परंतु आत्मा व्यापक आहे, आत्मसत्य म्हणून आपल्याला उदाहरण आपण बघा ना, हे सोडून द्या. एखाद्या कर्माचं फल मनुष्य भोगतो. आपण दुसरं उदाहरण बघू. एखाद्या कर्माचं फल मनुष्य भोगतो, ते भोग जेव्हा त्याच्या वाट्याला येतात तेव्हा तो काय म्हणतो? अहो खरं म्हणजे हे का मला भोगावं लागलं, मला कळलं नाही, मी कधी पाप केलं नाही. हो, असं पाप केलं नाही मी. पुष्कळ भोगांची संगती आम्हाला या जन्मातल्या कर्माशी लावता येत नाही. या जन्मातल्या कर्माशी ती संगती लावता येत नाही. आम्ही विनोदाने असं सांगतो की लोक येऊन आम्हाला म्हणतात की बघा हो, काही नाही, आम्ही कधी नाही कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आम्ही बरी, आमची ज्ञानेश्वरी बरी, आमचं भजन बरं, मी गावच्या भानगडीत कधी पडत नाही, पण बघा माझ्या वाट्याला काय आलं ते कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, मग माझ्या वाट्याला असं काय यावं? मग आम्ही त्याला सांगतो, आत्ता तू कुणाच्या आध्यात मध्यात नाहीस, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास, म्हणून आत्ता तुला हे भोगावं लागतंय. हे उत्तर आहे की नाही? अनेक कर्माच्या भोगाची म्हणजे फलाच्या भोगाची संगती आम्हाला या जन्मातल्या कर्माशी लावता येत नाही. मग आपण काय करतो? कदाचित गत जन्मातलं ते फल असेल, कर्म असेल, म्हणतो की नाही, मागच्या जन्मी काय पाप केलंय देव जाणे हे भोगावं, असं मनुष्य म्हणतो की नाही? म्हणतो. आता मला बाकीचा विचार सोडून द्या, मला काय सांगायचं आहे की मागच्या जन्मात केलेलं कर्म ते मला या जन्मात भोगावं लागतं आहे. मान्य आहे, मान्य, भोगावं लागतंच. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपे म्हणून शास्त्रांनी सांगितलं. हजारो कोट्यावधी वर्ष झाली तरी आम्हाला ते भोगावंच लागणार आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, पण ते सुटत नाही, भोग आहेच आहे. मग मला काय सांगायचं आहे आपल्याला की जर गत जन्मातलं हे कर्म आहे आणि या जन्मी मी भोगतो आहे, तर गत जन्मातला कर्म करणारा आणि या जन्मातला भोग भोगणारा हा एकच असला पाहिजे की नाही? एकच असला पाहिजे. मग तो गत जन्मातला मी आणि या जन्मातला मी हा एक आहे का वेगळा आहे?
बघा की विचार करून, घरी जाऊन करा, तसंही काही नाही. ज्या अर्थी मी माझ्या मागच्या जन्मातली कर्म भोगतो आहे त्या अर्थी कर्म करणारा आणि भोग घेणारा एक असतील का वेगवेगळे असतील? एकच असेल की नाही? मग गत जन्मातला मी कर्म करणारा आणि या जन्मातला मी भोग भोगणारा एक का वेगळे? बघा बरं विचार करून. गोंधळ का होतात? कारण गत जन्मातला देह वेगळा आहे पण दोन्ही जन्मातला आत्मा एक आहे म्हणून. देह बदलतो, होईजे जाईजे देहे, पण आत्मसत्य अविक्रिय. ज्ञानोबा काय म्हणतात? पण आत्म्याची सत्ता, आत्मा अविकारी आहे. तुमचा देह येईल जाईल. वासांशी जीर्णानी यथा विहाय, जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. एकाच ओवीचं भाष्य या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे, कपडा खराब झाला, मळला, फाटला म्हणून आपण टाकून देतो, दुसरा कपडा परिधान करतो. कपडे बदलले का माणूस बदललाय? कपडे बदलले ना, तसा देह बदललाय का आत्मा बदलला? देह बदलला ना, आत्मा नाही बदलला. आत्मा तोच आहे. कशावरून निघालं? आपला विषय चाललाय अहंकाराच्या संबंधानं. आणि रामचंद्र प्रभू सांगतात अहंकाराचा संबंध आहे. यावत देहेंद्रिय सह, देह आणि आत्मा यांचा संबंध नाही, पण अहंकाराने तो संबंध जोडल्या गेला आणि तो अहंकार हा संबंध सिद्ध करतो. म्हणून अहंकार आमच्या कर्माचा नाश करतो, आमच्या यज्ञाचा नाश करतोय. वास्तविक काही संबंध नाही. देहाचा आणि आत्म्याचा संबंध काय? कल्पित संबंध मानलाय वेदांताने त्याला. कल्पित. त्या संबंधाला काही अर्थ नाही. आपल्या मराठीमध्ये त्याला बादरायण संबंध म्हणतात. बादरायण आपल्याला ऐकून माहिती असेल. बादरायण संबंध संस्कृतात आहेत, त्याच्या मागे कथा आहे. बादरायण संबंध म्हणजे काय? अस्माकं बदरी तरुः युष्माकं बदरी चक्रहा, बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम असं एक सुभाषित आहे. आणि अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः, बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम. आमचं ते आमचं, तुमचं ते तुमचं. काय झालं सांगतो. थोडा वेळ आहे आपल्या हातात. जुना काळ. एक कुटुंब प्रवासाला निघालं. बैलगाडीचा प्रवास. बैलगाडीत बसले, प्रवासाला निघाले. कुठं लांब जायचं होतं. संध्याकाळ झाली, कुठंतरी थांबावं लागणार. एका गावामध्ये आले. गावामध्ये मंदिराला फारशी जागा नाही, पडवी नाही, धर्मशाळा नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे. कुणाची ओळख पाळख नाही. गावात शिरता शिरता त्यांना एक मोठा वाडा दिसला. बाहेर मोठा अंगण, गाई बैल बांधलेले, हिरव्या चाऱ्याचा ढीग रचलेला, रास रचलेली. काही नाही, यांनी आपली बैलगाडी सरळ त्या अंगणामध्ये घुसवली. बैलगाडीतून सगळे उतरले, बैल सोडले, तिथलाच त्यांचा चारा घेतला. ओळख नाही पाळख नाही, तिथलाच चारा घेतला, आपल्या बैलांना टाकला. सामान विमान गाडीतून काढलं, जाऊन दरवाजा वाजवला. वाजवल्यानंतर घरात स्त्री होती, गृहिणी होती. तिने येऊन दरवाजा उघडला. घरातला पुरुष कुठे बाहेर गेला होता, बाकी कोणी नव्हतं. तेव्हा हिने दरवाजा उघडला. उघडल्यावर बघितलं, अरे कोणीतरी मोठं कुटुंब आहे, बैलगाडी आणलेली दिसते, आपला चारा त्यांच्या बैलांना टाकलाय. कोण आहे कुणाला माहिती, पण तिला असं वाटलं की कदाचित यांच्याकडचे असतील. माहित नाही, कधी बघितले नाहीत, पण ज्या अर्थी इतक्या मोकळेपणाने वागतात त्या अर्थी जवळचं कुणीतरी असेल, यांच्याकडचे लोक असतील, म्हणून तिने स्वागत केलं. या या. ओळखलं नाही, काही नाही, ओळखलंच नाही. या बसा बस. कुठून निघालात, कुठं चाललात? तिने आपलं कसं, कारण काय असतं अशा वेळेला आम्ही तुम्हाला ओळखलं नाही असं सांगणं गृहिणीला अपमान वाटतं. तिने सांगता येईना तिला की मी तुम्हाला ओळखलं नाही.
कुठून निघालात, कुठं चाललात? मग ते म्हणाले अमक्या अमक्या गावाला जायचंय. अरे फार लांब जायचंय? नाही म्हणे सकाळीच निघालो. मग ते म्हणाले आता संध्याकाळ झाली, आता प्रवास कुठं रात्रभर करायचा म्हणून आलो. ती म्हणाली बरं झालं आलात ते, बसा. लांबून प्रवास करून आलात, मी पटकन चहा करते. तिने चहा केला, चहा झाला, सगळं झालं, अजून पुष्कळ लांब जायचं. ती म्हणाली हे पा मग आता असं करू नका, रात्री मुक्काम करा. त्यांना तेच पाहिजे होतं, रात्री मुक्काम करा. म्हणा ठीक आहे मुक्काम. मग ती म्हणाली आता अगदीच ऐन वेळेला आलात तुम्ही, मी पटकन पिठलं भात काहीतरी करते, तुम्हाला गरम गरम जेवण, झोपा, दिवसभराचा प्रवास झालाय, थकला असाल तुम्ही. ते म्हणाले ठीक आहे. मग आपलं तिने पटकन स्वयंपाक केला, पिठलं भात काय करायचं ते गरम गरम केलं आणि ती पानं मांडली आणि त्यांना वाढत होती. तेवढ्यात त्या घरचा यजमान पती तिचा घरी आला. त्याने आल्याबरोबर बघितलं अंगणात कोणाची तरी बैलगाडी आहे, बैल आपल्या परिचयाचे नाहीत, गाडी आपल्याकडची दिसत नाही, कोणीतरी पाहुणे आलेत असं म्हणून आज जाऊन बघतो तर यांची पंगत बसली होती. त्याला वाटलं ज्या अर्थी ही इतक्या आपुलकीनं वाढते, शहाणा मनुष्य बाई तूप कसं वाढते याच्यावरून पाहुणे कुठले ते ओळखत असतो म्हणे असं म्हणतात बा. ती तूप वाढत होती त्याच्यावरून त्याने ओळखलं की कुणाकडचे पाहुणे असावेत. कारण काय असतं म्हणे, माहेरकडचे आले तर डावानं वाढतात आणि सासरकडचे आले तर सुईनी वाढतात म्हणतात असं. सुईनी म्हणजे जिकडून दोरी ओवतात तिकडून नाही, जिकडून टोक असतं तिकडून असं तूप वाढतात माहित नाही. त्याने बघितलं, त्याला वाटलं बहुतेक हिच्या माहेरचे लोक आले. मग त्याने आपलं अरे सावकाश होऊ द्या, कधी आलात काय नाही, निवांत होऊ द्या बरं का वगैरे सगळं झालं. त्यांची जेवणं संपली. मग त्यांना झोपण्याची व्यवस्था, या नवरा बायकोंना बोलायला फुरसत मिळाली नाही त्यांची व्यवस्था करण्यामध्ये. ते सगळं तिने पांथरुणं वगैरे टाकून दिली, झोपा तुम्ही, अमुक करा. ती बायकांमध्ये जाऊन झोपली, हा पुरुषांमध्ये जाऊन झोपला. मग काय गप्पा मारता मारता दोघंही दोन्हीकडे झोपून गेले. सकाळी उठल्यावर त्यांना आंघोळीला गरम पाणी करून द्या, थंडी फार पडलेली असते, हे सगळं करून द्या, अमुक करा तमुक करा. ते सगळं झालं, दोघांना बोलायला वेळ मिळाला नाही. मग ती म्हणाली आता निघायचं. पाहुणे म्हणाले निघतो आम्ही. त्यांनी सांगितलं निघा, पण आता पुन्हा तेव्हा संध्याकाळपर्यंत त्या गावाला तुम्ही पोचणार, मध्ये कुठे जेवणार? पटकन मी काहीतरी करते, खा, जेवणच करा इथं, मी पटकन पोळी भाजी करते, मग जा, म्हणजे दिवसभर निवांत होईल. ते म्हणाले तसंही चाललं. मग ते तसंही चालेल तर ते तसंही झालं. त्यांनी पोळी भाजी वगैरे केली, सगळं झालं, ते जेवणं वगैरे झाली. ती सगळी पाहुणे मंडळी निघाली आणि निघाल्यानंतर जेव्हा हे सोडायला दारापर्यंत आले तेव्हा त्यांनी त्या आपल्या बायकोला सांगितलं अगं तुझ्या माहेरचे लोक चालले, त्यांना काही आहेर बिहेर करावा की नाही, पहिल्यांदा आपल्या घरी आलेत. ते म्हणाले माझ्या माहेरचे असले नाहीत, न सांगता येणारे, माझ्या माहेरचे असले नाही आहेत, ते जरा चांगले आहेत, त्यांना जरा काही आहे थोडंफार रीतीभाती कळतात, त्यांना येणार असले तर ते आधी कळवतात. या माझ्या माहेरचे असले लोक नाहीत की अनाहूत आले आणि जेवायला बसले म्हणून, ते तुमच्याकडचेच लोक आहेत म्हणून असे आगाऊ येतात. तो म्हणाला पाय हे माझ्याकडचे नाहीत, त्यांचा रंग बघ काळा कुळकुळीत, हे माझ्याकडचे आहेत, हे तुझ्याच माहेरचे असले पाहिजेत, माझ्याकडचे लोक असले नाहीत. अरे मग ही म्हणते माझ्याकडचे नाहीत, तो म्हणतो माझ्याकडचे नाहीत, मग आहेत कोण? तो म्हणाले मग कोण आहेत, कुणाला माहिती कोण आहेत. शेवटी ते दोघे आता हे बैलगाडीत बसतच होते, तेवढ्यात हे दोघेही तिथे गेले आणि त्याने विचारलं अहो तुम्ही आलात, राहिला, जेवण केलं, सगळं झालं, आम्हाला आनंद वाटला तुमचं अगत्य पाहुणचार करत असताना, परंतु आम्ही ओळखलं नाही हो तुम्हाला, तुम्ही कोण आहात? ते म्हटले तुमचा आमचा काही संबंध नाही हो. अरे संबंध नाही तरी 2 दिवस? म्हटलं मग संबंध नसताना घरच्यासारखे घरात घुसलात, राहिलात काय, जेवलात काय, सांगायचं तरी आम्ही कोण नाही तुमचे म्हणून, तरी मोकळेपणाने राहिलात, जणू काही याच घरात जन्म झाल्यासारखे राहिला, तिथं कोणीच नाही. ते म्हणले तसं समजू नका, म्हणजे एवढं रागावू नका तुम्ही, तुमचा आमचा काहीच संबंध नाही असं समजू नका, तुमचा आमचा संबंध आहे. म्हटले काय संबंध आहे? ते म्हणाले आम्ही ज्या बैलगाडीत बसून आलो ना, त्या बैलगाडीचं जे चाक आहे ना ते बोराच्या झाडापासून बनवलेलं आहे आणि तुमच्या अंगणात बोराचं झाड आहे, याला म्हणतात बादरायण संबंध. अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहु बादरायण संबंध हा, नाही तर वयम वयम युयम यु, आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही, काही संबंध नाही तुमचा आमचा.
आत्म्याचा आणि देहाचा संबंध असा आहे. काय संबंध आहे आत्म्याचा आणि देहाचा? यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी, अष्टावक्रांचे शब्द आहेत गीतेतले. अरे देहाला वेगळं काढून बघितलं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, हे त्यावेळेला कळतं. परंतु अहंकार आला की तो अहंकार या दोघांचा संबंध नसताना तो संबंध जोडून देतो आणि मग देहालाच मी समजणारा कधीही यज्ञ करू शकत नाही. तो कधीही कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. देहाला मी समजणारा, कर्तृत्वाचा अहंकार धारण करणारा कर्तव्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि त्या कर्तव्याला जर अहम चिकटला तर तो अहम त्या कर्तव्याचा यज्ञ होऊ देत नाही. जर कर्तव्याला फलासक्ती चिकटली तरी तो यज्ञ होत नाही. त्या कर्तव्याला अहंकार चिकटला तरी तो यज्ञ होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात हे दोन राक्षस आहेत जे आमच्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता आमच्याकडे आहेत. एक आहे फलासक्ती आणि दुसरा आहे कर्तृत्वाचा अहंकार. मी करता हा भाऊ, मी करता. कोण करता? आता एक विचार याच्यातला सांगतो. मी करता असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा मुद्दा तोच आहे, मी म्हणजे नेमका करता कोण आहे? माझा देह हा करताय का माझा आत्मा हा करताय का माझा अहंकार हा करताय? माझा करता कोण? मी ज्याला करता म्हणतो, मी करणारा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मीचं वाच्य कोण आहे? मीचं वाच्य कोण आहे? आत्मा जर मीचा वाच्य असेल तर तो ब्रह्मज्ञानी होईल, तो यज्ञ करणारच नाही. देह जर मीचा वाच्य असेल तर तो अज्ञानी होईल, त्याला कर्तव्य कळणारच नाही म्हणून तोही यज्ञ करणार नाही. आणि अहंकार हा मीचा वाच्य होऊच शकत नाही, कारण अहंकार हा देह आणि आत्मा या संबंधानं निर्माण झालेला आहे. अहंकाराला कोणी मी म्हणत नाही, मीचा अहंकार असतो. षष्ठी विभक्ती ही संबंध सिद्ध करणारी असते. प्रत्येक विभक्तीचं काही कारण आहेत, काही तिचे विशेष आहेत. तसं षष्ठी विभक्तीचा संबंध काय आहे? संबंध सिद्ध करणे. मी जेव्हा म्हणतो ना हा माझा आहे, तेव्हा माझा कोण हे मला सांगावं लागतं. माझा मेवणा आहे, माझा भाऊ आहे, माझा सासरा आहे, माझा मुलगा आहे, माझा मित्र आहे. काहीतरी विशेष संबंध सांगावा लागेल की नाही त्याला? माझा आहे असं म्हणून चालणार नाही. देव माझा, अरे माझा पण माझा कोण? देवाने विचारलं तू मला माझा म्हणतोस, मी तुझा कोण आहे? मग भक्त त्याला सांगतो त्वमेव माताचे पिता त्वमेव. तू माझा माता आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तूच माझा माता आहे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विशेष संबंध त्याला लागतात. षष्ठी विभक्ती संबंध सिद्ध करते, संबंधाकरता षष्ठी वापरली जाते. मी म्हणजे नेमका कोण? बर, मी कर्म करतो, देह कर्म करतो म्हणावं तर देह जड आहे. आत्मा कर्म करतो म्हणावं तर आत्मा व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी कर्म नाही, जडाच्या ठिकाणी कर्म नाही. मग मी म्हणजे कोण आहे? या दोघांचा कल्पित संबंध धारण करणारा त्याला मी असं म्हटलं जातं. ठीक आहे, पण जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कर्मामध्ये काय काय गोष्टी लागतात याचा विचार करा. माझा विचार नाही, 18व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात म्हणून सांगतोय. कर्म करण्याकरता काय लागतं? भगवान म्हणतात 5 गोष्टी लागतात. काय लागतं? अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथग्विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी. काय काय लागतं? अधिष्ठान लागतं. अधिष्ठान म्हणजे देह. कर्ता, कर्ता येणे नामे बोलीजे जीव, जीव. करणंच पृथग्विधम, करण म्हणजे इंद्रिय, वेगवेगळी इंद्रिय. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे काही कृती. आणि दैवम, दैव, दैव म्हणजे प्रारब्ध नव्हे, इथला दैव शब्दाचा अर्थ देवता असा आहे, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. दैव शब्द या वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. प्रारब्ध या अर्थाने दैव वापरला, आमच्या दैवातच नाही हो माणसं म्हणतात. प्रारब्ध अर्थाने, भाग्य या अर्थाने वापरला जातो आणि दैव म्हणजे देवता या अर्थाने तो वापरला जातो.
इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता लागतात तेव्हा इंद्रियांकडून कृती घडते. ज्ञानोबारायांनी देवता असाच अर्थ दैव शब्दाचा केलाय. 5 गोष्टी लागतात. आता मला बाहेर लांबवायचं नाहीये, मला काय म्हणायचंय की ह्याच्यातलं मी म्हणण्यासारखं माझं काय आहे. देहाला मी म्हणावं तर तो देह मला सोडून का जातो सांगा. देह म्हणजे मी असेल तर तो देह मला सोडून जातो की नाही. मी आपल्याला साधी उदाहरण त्याच्याकरता युक्तिवाद सांगतो. तुम्ही आणि मी वेगळे आहोत. मी तुम्हाला बघू शकतो, तुम्ही मला बघू शकता. तुम्हाला जर टाचणी टोचली तर मला दुःख होणार नाही, आणि मला जर काही दुःख झालं तर तुम्हाला आनंद होणार नाही, हो ना. बर जाऊ द्या, काही काय असे ना, पण होणार नाही, वस्तुस्थिती आहे. मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल की नाही तुम्हाला दुःख झाल्यावर आम्हालाही दुःख होतं. बर, पण नाही तर नाही, जाऊ द्या. हा तुमच्या माझ्या सुखदुःखाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही आणि मी वेगळे आहोत. आता ऐका, देहाला दुःख झालं तर मला आनंद होतो, आणि मला दुःख झालं तर देहाला आनंद मिळतो. असं जर होत असेल तर देह आणि मी वेगळे मानले पाहिजेत की नाही. ऐका पुन्हा एकदा, तुम्ही आणि मी वेगळे आहोत. कशावरून? कारण तुमच्या माझ्या सुखदुःखाचा संबंध नाही आहे. मला दुःख झालं म्हणून तुम्हाला दुःख होत नाही, मला आनंद झाला म्हणून तुम्हाला आनंद होत नाही, तुम्हाला दुःख झालं म्हणून मला दुःख होत नाही, तुम्हाला आनंद झाला म्हणून मला आनंद होत नाही. आपण वेगळेच आहोत. तसं देहाला दुःख झालं पण जर मला आनंद झाला तर देहन मी वेगळे मानले पाहिजेत की नाही. मानले पाहिजे. कारण का, देहाला दुःख झालं मलाही दुःख झालं तर मग मी म्हणू शकतो, पण देहाला दुःख झालं मला आनंद झाला. उदाहरण सांगतो मी आपल्याला. आजारी पडलेला मनुष्य डॉक्टरकडे जातो. ताप आहे अंगामध्ये, डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात. ते इंजेक्शन जेव्हा शरीरामध्ये दंडामध्ये ती सुई खुपसली जाते तेव्हा देहाला दुःख होतं की नाही. होतं ना, होतं. पण मला चला आता ताप कमी होईल, मला आनंद झाला की नाही. देहाला दुःख होऊन जर मला आनंद होत असेल तर तो देह माझ्यापेक्षा वेगळा मानावा लागेल की नाही. बरं, दुसरं उदाहरण सांगतो. देहाला आनंद झाला पण मला दुःख होतं. डॉक्टरने सांगितलंय आता गोड खायचं नाही, गोड खाल्लं तर मला. गेला मनुष्य एके ठिकाणी पंक्तीत बसला, गुलाबजाम केले होते, याला आवडत होते. आजूबाजूला मित्र बसलेले होते, मित्रांचाच कार्यक्रम. गुलाबजाम वाढत, मला नको. डॉक्टरने सांगितलं अजिबात खायचं नाही, 1 घास खाईन तरी मी मरीन. डॉक्टरने नाही म्हणून सांगितलं नको नको. इकडचा मित्र 5-25 खातोय, इकडचा 5-50 खातोय, हा मध्ये नको नको म्हणतोय. या दोन्ही मित्रांनी त्याला अरे घे ना, काय झालं. तो म्हणला नाही. डॉक्टरने सांगितलं खाईन तर मरीन, अजिबात खाऊ नको म्हणून. एकाने सांगितलं डॉक्टर लोक असे सांगतच असतात, तेवढ्याच करता त्यांना पैसे द्यायचे असतात. डॉक्टर जेव्हा अजिबात बंद करा म्हणतात तेव्हा थोडं खायचं असतं. आम्ही तुला सांगतो, काय होणार आहे तुला, एवढं काय लगे मरण्याचं, काही झालं तर आम्ही आहोतच ना, कशा करता. तू काय चिंता करतोय, काही होत नाही का. नाही रे, डॉक्टरने सांगितलं. मग इकडचा चालतं रे, एवढं काही होत नसतं. एवढं लगेच काय, मरणापर्यंत काय तुझी साखर वाढली काय. आणि जर एवढी वाढली असती तर घरातून बाहेर पडून इथं येऊ तरी शकला असतास काय. तू झोपून राहिला असतास, चक्कर आली असती तुला. काहीतरी वेड्यासारखं बरळतोस. डॉक्टर सांगतात ते आपल्या हिताकरता सांगत असतात, तेवढं सांभाळायचं असतं. पण अगदीच लगे इतकं काटेकोर काही नसतं. एक खा, पाहिजे तर पाक वगळून खा, वाढव त्याला. मग ते मित्र आपला त्याच्यातला पाक काढतो, झटकतो. पण आत मुरलेल्याचं काय करायचंय, त्याला वाढतो. काही का असे ना, का रे काही होत नाही. यालाही आवडत असतो, इच्छा असते, पण डॉक्टरचं भय असतं. तो तेवढा गुलाबजाम उचलतो, खातो. आता गुलाबजाम गोड लागला याचा जिभेला आनंद झाला की नाही. झाला. पण गोड गुलाबजाम खाल्ला
आणि हात धुवून घरी जाताना मनात विचार आला, डॉक्टरने अजिबात खाऊ नका नाही तर मराल म्हणून सांगितलंय, मी एक खाल्लाय. आता मला दुःख झालं की नाही, मला चिंता वाटली की नाही? देहाला आनंद मिळून जर मला दुःख होत असेल किंवा देहाला दुःख होऊन जर मला आनंद मिळत असेल तर देह माझ्यापेक्षा वेगळाच आहे. कारण देह मला दर जन्मामध्ये सोडून गेलाय. आणि मग जर तो देह मला सोडून जाणारा असेल तर त्या देहाला मी देह संबंधानं घडलेलं कर्म आहे माझं कर्म म्हणता येतं का? दुसऱ्याचं कर्म मला, जो वेगळाच आहे त्याचं कर्म मला माझं कर्म म्हणता येतं का? येत नाही. असं सगळं लावून घ्या आता पाचीच्या पाची. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवताला मी म्हणू शकतो का? मग मी कर्म करणारा म्हणजे कोण? अरे हे 5 जण मिळून कर्म करतात त्याला मी म्हणतो. हा मी जर आपण ते 5 जणही म्हणजे जर मी नाही तर या 5 जणांना मी म्हणता येत नसेल तर मी कर्म करतो या वाक्यालाच काही अर्थ नाहीये. मग कर्म करणारा जर मी नाहीच आहे तर मला फलाची अपेक्षा पाहिजे कशा करता? आणि हा विचार जर आपल्याला करता येत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या कर्तव्य कर्माचा यज्ञ होऊ शकतो. आपल्या कर्तव्य कर्माचा यज्ञ होण्याकरता आम्हाला या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. फलासक्ती जावी ही गोष्ट बरोबर आहे, पण फलासक्ती येते अहंकाराने, तर अहंकार गेला पाहिजे. तो अहंकार जाण्याकरता विचाराची रीती ही आहे की ज्याचा अहंकार बाळगायचा ते काय आहे? कर्म करणारा कोण आहे? बरं, हे सगळं कर्म, हे सगळ्याला जरी मी म्हणत असेल तरी सुद्धा याचा विचार करा की हे कर्म करताना जर देवाची इच्छा नसली तर मी कर्म करू शकतो का? त्याला नाही हेच उत्तर आहे. परमात्मा आमच्याकडून कर्म करून घेतो. भगवंतांनी सांगितलंय आपल्याला, पुन्हा गीता वाचा. भगवान पुन्हा बोलतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. ज्ञानोबरांनी त्याला दृष्टांत दिलाय, स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. कठपुतळीचे खेळ करणारा आपल्या बोटांना दोऱ्या बांधून जसा नाचवतो तसा परमात्मा त्याच्या बोटावर आपल्याला नाचवत असतो. 84 लक्ष योनी तो परमात्मा नाचवतो, पण स्वतःचं मायेचं आडवस्त्र मध्ये घालतो. मायेचं आडवस्त्र आहे म्हणून आम्हाला तो पलीकडचा दिसत नाही. कठपुतळीचे खेळ करणारा कोण आहे हे आम्हाला कळत नाही. आम्हाला फक्त कठपुतळ्या नाचताना दिसतात. त्या कठपुतळ्यांमधला राजा त्या राक्षसाला मारताना दिसतो. तिथं राजकन्येचं आणि राजपुत्राचं लग्न झालेलं दिसतं, पण ज्याच्या बोटाला दोऱ्या बांधलेल्या आहेत तो आम्हाला दिसत नाही. का? कारण तो पडद्याच्या मागे लपलेला आहे. तसंच भगवान ज्ञानोबराय म्हणतात, स्वतःच्या मायेचं आडवस्त्र परमात्मा लावतो आणि त्याच्या मागे तो लपलेला असतो आणि पुढे आम्हाला सगळं नाट्य दिसतं 84 लक्ष योनीच. पण खेळ करणारा खेळी आम्हाला दिसत नाही. म्हणजे आम्हाला नाचवणारा तो आहे. त्या कठपुतळीच्या खेळातला सार्वभौम राजा असला तरी राणीला भेटायला जायचं त्याच्या हातात नाही. यांनी दोऱ्या हलवाव्यात तर राजा आणि राणीची गाठ भेट आहे. तो भला राजा असेल तिथला. यांनी जर दोरी वरून तोडून टाकली, डोळ्याची पापणी सुद्धा वर करता येत नाही. तेवढी सुद्धा हालचाल आम्हाला करता येणार नाही. त्यांनी दोरी तोडून टाकली, तो सार्वभौम राजा असला तरी निष्प्राण होऊन त्याला तिथं पडावं लागतं. जोपर्यंत त्याची दोरी त्याच्या बोटाला बांधलेली आहे तोपर्यंत त्याची हालचाल आहे त्या बोटावर. मग आमचं कर्म कोण करतं? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू आले, जगाते चाळिता. कोण चालतं? कोण करतं? चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेण. ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. तुकोबाराय बोलतात. कोण आम्हाला कळतं? कोण आम्हाला सांभाळतं? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. वाचा ना पण त्या 9व्या अध्यायातल्या श्लोकावरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांचं. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी. हे आज्ञा माझी, माझ्या आज्ञेने चालतं. मी हे सगळं करवतो.
म्या हलविल्या प्राणू हले, मी हलवल्यामुळे प्राणाचं चलनवलन होतं, नाही तर काय प्राण हलेल? मग कर्म करणारा कोण आहे? जर तो सगळं हलवतो आहे तर कठपुतळीने काय म्हणावं की मी केलंय, यज्ञ केलाय म्हणून? कठपुतळीनं काय म्हणावं की मी युद्ध केलंय म्हणून? अरे ती तुझी दोरी त्याला बोटाला बांधलेली आहे, तू काय यज्ञ करते, तू काय युद्ध करते? मग मी म्हणजे कोण? जर मी हा सिद्ध होत नसेल तर तो अहंकार आपल्याला या विचारानं कर्मातला बाजूला करता येतो, आणि असा अहंकार बाजूला करून आपल्याला त्या यज्ञाचा विचार करता येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अशा पद्धतीनं वेदाज्ञेचं पालन म्हणून आपल्या कर्तव्य कर्माला ज्या वेळेला आपण फलेच्छा रहित आणि अहंकार रहित पद्धतीनं ते कर्तव्य कर्म करतो, त्यावेळेला ते कर्तव्य कर्म हा यज्ञ होतो. हा यज्ञाच्या मागचा विचार झाला. प्रत्येक यज्ञ असा व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि हा यज्ञ कुणाला करता येतो? कुणालाही करता येतो. जगातल्या कोणत्याही पुरुषाला, कोणत्याही सजीवाला हा यज्ञ करता येतो. कारण यज्ञ म्हणजे आमचं कर्तव्य आहे, शास्त्रानं सांगितलेलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये फलाची अपेक्षा नसावी आणि त्या कर्तव्यामध्ये अहंकाराचा स्पर्श नसावा. तेव्हा ते प्रत्येक कर्तव्य कर्म याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. या यज्ञाचा विचार केला तर आपण रोज अशा अनेक घटना, अनेक क्रिया करतो की त्या सगळ्या क्रिया म्हणजे आपला यज्ञ होतो. सगळ्या क्रिया म्हणजे आपला यज्ञ आहे. आता कोणकोणता यज्ञ कसा कसा होईल हे तुम्ही आता घरी जाऊन निवांत बघा. माझी वेळ संपली त्यामुळे मला थांबणं भाग आहे. 3 दिवसापासून परवा, काल आणि आज 3 दिवस आपण यज्ञ या संकल्पनेचा थोडासा बारकाईनं विचार ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या अनुषंगानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली प्रवचनमाला आज इथं थांबते आहे. पुढच्या वर्षी पुन्हा आपण दुसऱ्या एका गुणाला घेऊन पुढे येणार आहोत. स्वाध्याय नावाच्या गुणाचा विचार पुढच्या वर्षी करणार, पण त्याला वेळ आहे. पण ही प्रवचनमाला या वर्षीची इथे थांबते आहे.